नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, मी काल कुंकवाचं जे महत्त्व सांगितलं होतं त्याची आज तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे कुंकवाबद्दल. तर कपाळावर कुंकू का लावलं जातं यामागचं कारण मी तुम्हाला सांगते. सहसा कुंकू 2 भुवयांच्या मध्ये लावले जाते किंवा भुवयांच्या थोडंसं वरती कपाळावर म्हणजे कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. तेव्हा त्या ठिकाणी थोडंसं दाब दिला जातो. तिथे आपलं आज्ञाचक्र असतं, तोच बिंदू असतो, मध्ये आपण दाबतो, जो चेहरा स्नायूंचा रक्तपुरवठा सुरळीत करतो. यामुळे चेहऱ्यातील कपाळाच्या स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ बनतो. त्याच्यामुळे हे कुंकू लावणं खूप अधिक महत्त्वाचं आहे. तर आपण आजच्या छान डिझाईनला सुरुवात करूयात. तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे. मणी घेतलेले आहेत गोल्डन 3 मोठे, काळे मणी मोठ्या साईजचे आणि गोल्डन मणी छोटी साईज आहे. इथे मीडियम साईजचे मणी घेतलेले आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूया. हे बघा, आता इथे 2 पदर घेतलेले आहेत आणि इथे मी गाठ मारून घेतलेले आहे, म्हणजे डबल घेतलेले आहेत. असे 4 पदर, म्हणजे 4 पदरांचे हे 2 डबल पदर आणि हा एक असं होतं. तर इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू व्हायचा नाही. आज इथे दोन्ही सुया पकडून आपल्याला ह्या दोन्ही पदरांच्या सुया पकडून सुरुवातीला एक मीडियम साईजचा गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मोठा साईजचा जो गोल्डन मणी आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता दोन्ही सुया आपल्याला अलग करून घ्यायच्या आहे. ती म्हणजे 2 वेगवेगळे पदर करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मणी वळून घ्यायचा आहे. आता हा जो मीडियम साईजचा गोल्डन मणी घेतलेला आहे ना, तो वळून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. दोन्ही बाजू एकदम बनवून घेऊयात आपण. हे बघा, अशा पद्धतीनं वळून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला साईडला परत मोठ्या साईजचा मणी टाकून घ्यायचा आहे. आता यानंतर आपल्याला मोठ्या साईजचा गोल्डन मणी टाकायचा आहे आणि त्यानंतर मीडियम साईजचा गोल्डन मणी, असे आपल्याला दोन्ही साईडला टाकून घ्यायचे आहे ती. आणि मीडियम साईजचा गोल्डन मणी अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला इथे 5 काळे मणी टाकून घ्यायचे आहे ते. हे बघा, आता यानंतर आपल्याला काळे मणी टाकायचे आहे ते. मोठ्या साईजचे 5 मणी टाकलेले आहे ते काळे. आणि त्यानंतर आपण जे गोल्डन मणी घेतलेले होते ते 11 टाकायचे आहे ते. हे बघा, असे छोटी साईज आहे एकदम. आणि त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा एक मणी टाकायचा आहे गोल्डनवाला. परत आपल्याला इथे हे जे मणी टाकलेले आहेत गोल्डन, ते 11 मणी टाकून घ्यायचे आहे ते. आणि त्यानंतर परत आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत मोठ्या साईजचे. तर असे आपल्याला जितकं लांब हवं आहे तितकं बनवून घ्यायचं आहे. तर हे मी वळूनच घेतलेलं आहे ते, कारण व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला म्हणून. आणि वळून घेतले की मग सोपं जातं, टाईम लागत नाही जास्त. तर इथे बघा, आता मी यानंतर काळे मणी टाकते. पहिले सुरुवातीला पहिला पदर एक हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता इथे मला जितकं लांब पाहिजे तितकं मी ते मणी टाकून घेतलेलं आहे ती. यापेक्षा तुम्हाला आखूड पाहिजे असेल तर मग आखूडसुद्धा वळून घ्यायचं आहे. शक्यतो हा जो आखूड आहे तो छान वाटेल आखूड वळलेला. खूप लांब आहे वळायचं नाही आणि खूप
छोटा पण साईज झाली नाही पाहिजे, एकदम मीडियम साईजचं छान वाटतं. आणि आता अशाच प्रमाणे आपल्याला दुसऱ्या साईडचं जे आहे ते वळून घ्यायचं आहे. आणि आता लास्टला ही पातळी टाकून घ्यायची आहे ती. हे बघा, आता इथे दुसरा पदर मी वळून घेतलेला आहे. आता लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर हे बघा, मागच्या साईडनं ओवायचं आहे, म्हणजे त्याचं तोंड हे पुढच्या साईडला येतं असं. आणि त्यानंतर छोटंसं मणी काळा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जर होल मोठा असेल त्या स्क्रूचा तर मग बाहेर येत नाही. आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे. तर हे बघा, आपल्याला गाठ मारण्यापुरतं ठेवायचा आणि एकदम इथे स्क्रूच्या जवळ पकडून आपल्याला 3 ते 4 गाठी मारून घ्यायची आहे. ती दोन्ही पदरांना सेम असंच आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे. आणि उरलेला धागा कापून टाकायचा आणि मेणबत्तीने चिपकवायचा. मैत्रिणींनो, आजच्या ह्या सुंदर डिझाईन सोबत, मंगळसूत्राच्या डिझाईन सोबतच मी कुंकवाचे महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा त्याची वैज्ञानिक माहिती सांगितली आहे. तर कशी वाटली मला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. तर चला भेटूयात आज उद्याच्या भागामध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.